दोहामध्ये झालेल्या ह्या बैठकीमुळे नक्कीच भारतीयांना एक आशा प्रफुल्लित झाली आहे. त्यानंतर जाणून घेऊया अफगाणिस्तानातील माघारीनंतर भारत आणि अमेरिका यांच्यामध्ये निर्माण झालेली सहकार्याची भावना. अफगाणिस्तानातील माघारीनंतर भारत अमेरिका सहकार्याची गरज आहे असे मत वर्तवण्यात आले. अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतल्यानंतर आता अमेरिका व भारत यांच्यात सहकार्याची मोठ्या प्रमाणात गरज आहे असे प्रतिपादन भारतीय अमेरिकी काँग्रेस सदस्य कृष्णमूर्ती यांनी केले होते. ते म्हणाले, अमेरिकेने अफगाणिस्तानातील दहशतवाद विरोधी लढा थांबवू नये, कारण तसे केले तर अल कायदा व आयसिस यांना मोकळे रान मिळू शकते. भारत व अमेरिका हे अनेक मार्गांनी अफगाणिस्तानातील परिस्थिती हाताळण्यासाठी एकमेकांना मदत करू शकतात. त्यात गुप्तचर माहितीची देवाणघेवाण महत्वाची असून दहशतवाद्यांचे प्रयत्न हाणून पाडण्यात ते एकमेकांना मदत करू शकतात हे सुद्धा त्यामध्ये महत्वाचे आहे. 3 वेळा इलिनॉयचे प्रतिनिधी असलेल्या कृष्णमूर्ती यांनी म्हटले आहे की आपण दहशतवाद विरोधात प्रयत्न चालूच ठेवले पाहिजे. भारत व अमेरिका तसेच मित्र देश यांनीही दहशतवाद हाणून पाडण्यासाठी एकमेकांना सहकार्य करणे गरजेचे आहे. 20 वर्ष संघर्षात घालवल्यानंतर तेथून सैन्य माघारी घेणे महत्वाचे होते. असे असले तरी अमेरिकेने ज्या पद्धतीने माघार घेतली त्याची चौकशी झाली पाहिजे, कारण ही परिस्थिती यापेक्षा खूप चांगल्या पद्धतीनेही हाताळता येऊ शकत होती. अमेरिकेने यानंतरही दहशतवाद विरोधी कारवाई अफगाणिस्तानात सुरू ठेवावी. आयसिस व अल कायदा यांना मोकळे रान देणे परवडणारे नाही. गुप्तचर समितीचा सदस्य असलेल्या या नात्याने मी असे सांगू इच्छितो की अफगाणिस्तान हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान होणार नाही याची जबाबदारी तालिबान सरकार व अमेरिका यांच्यावर असणार आहे असे गुप्तचर समितीने आधीच नमूद केले होते. विद्यार्थी मित्रांनो, अमेरिकेने अफगाणिस्तानातून सैन्य माघारी घेतल्यानंतर यावर मोठ्या प्रमाणात चर्चा सुद्धा रंगल्या आणि अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य माघारी घेतल्यानंतर अफगाणिस्तानात नेमकी कशा पद्धतीची परिस्थिती निर्माण झाली हे तर आपण जाणूनच आहात. यानंतर जाणून घेऊया क्यूएस रोजगाराभिमुख क्रमवारीत भारतातील 12 शैक्षणिक संस्थांनी स्थान मिळवले आहे. या 12 शैक्षणिक संस्था नेमक्या कोणत्या आहेत, त्यामध्ये कोणकोणत्या संस्थांचा समावेश झालेला आहे, त्यामध्ये IIT क्षेत्रातील संस्था कोणत्या इत्यादींबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊया. क्यूएस रोजगाराभिमुख क्रमवारीत भारतातील ज्या 12 शैक्षणिक संस्थांनी स्थान मिळवले आहे त्यामध्ये ब्रिटनमधील कॉकलेरी सायमन्स क्यूएस या संस्थेकडून ही यादी जाहीर करण्यात येते. रोजगाराभिमुख क्रमवारी 2022 या 500 विद्यापीठांच्या यादीत 6 भारतीय तंत्रज्ञान संस्थांसह म्हणजे IIT क्षेत्रातील संस्थांसह देशातील एकूण 12 संस्थांनी समावेश घेतला आहे. क्यूएस रोजगाराभिमुख क्रमवारी भारतातील संस्थांमध्ये IIT मुंबईचा वर्चस्व नेहमीच राहतो आणि ह्या वर्षी सुद्धा IIT मुंबईने हे स्थान अबाधित ठेवले आहे. IIT मुंबईचा 101 ते 110 या श्रेणीत समावेश आहे, तर IIT दिल्ली 131 ते 140, IIT मद्रास 151 ते 160, IIT खडगपूर 201 ते 50, IIT कानपूर 251 ते 300 आणि IIT रुड़की 500 या श्रेणीत समावेश झालेला आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स IIT बेंगळुरूचाही यामध्ये समावेश आहे. देशातील 12 संस्थांमध्ये 3 केंद्रीय विद्यापीठांचा समावेश क्यूएस रोजगाराभिमुख क्रमवारीत झाला आहे. यात दिल्ली विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि कलकत्ता विद्यापीठाने स्थान पटकावले आहे. तर खाजगी विद्यापीठांमध्ये OP जिंदाल जागतिक विद्यापीठ, सोनेपत आणि बिट्स पिलानी या संस्थांचा त्यामध्ये समावेश आहे. IISc बेंगळूर आणि OP जिंदाल जागतिक विद्यापीठ 301 ते 500 श्रेणीत असून बिर्ला इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड सायन्स बिट्स पिलानी व मुंबई विद्यापीठाचा समावेश 251 ते 300 या श्रेणीत झाला आहे. क्यूएस रोजगाराभिमुख क्रमवारीत ज्या 12 संस्थांनी स्थान मिळवले आहे त्याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेतल्यानंतर आपण पुढील माहिती जाणून घेणार आहोत
भारत अमेरिका संबंध अधिक मजबूत दृढ झाले. याच्यामध्ये जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध अधिक मजबूत, घनिष्ठ, दृढ होतील यात शंकाच नाही, अशी ग्वाही अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना द्विपक्षीय बैठकी दरम्यान दिलेली होती. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध हे अधिक मजबूत, घनिष्ठ आणि दृढ झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष बायडेन यांची व्हाईट हाऊस मध्ये द्विपक्षीय चर्चेसाठी भेट घेतली. यावेळी 40 लाख भारतीय वंशाचे अमेरिकी नागरिक अमेरिकेला अधिक मजबूत बनवत आहेत, असे बायडेन यांनी मोदी यांच्याशी चर्चा करताना नमूद केले. मोदी म्हणाले की भारत आणि अमेरिका यांच्यातील मैत्री आणखी मजबूत करण्याचे बीज रोवले गेले आहे. दोन्ही राष्ट्रप्रमुखांच्या या पहिल्या द्विपक्षीय बैठकी दरम्यान हवामान बदल, आर्थिक सहकार्य, कोरोना विषाणू यांची साथ यासह अनेक महत्वाच्या विषयांवर सुद्धा चर्चा रंगल्या. आपल्यातील द्विपक्षीय बैठक महत्वाची आहे. या शतकाच्या 3ऱ्या दशकाच्या प्रारंभी आपण भेटत आहोत. या दशकाला आकार देण्यात आपले नेतृत्व निश्चितच महत्वाची भूमिका बजावेल, अशा शब्दात मोदी यांनी बायडेन यांचे कौतुक केले. अमेरिकेच्या प्रगतीत भारतीय वंशाचे नागरिक सक्रिय सहयोग देत असल्याबद्दल मोदी यांनी आनंद व्यक्त केला. मोदी यांची 2014 पासूनची ही 7वी अमेरिका भेट ठरली. बायडेन अमेरिकेचे राष्ट्रपती बनल्यानंतरची प्रथमच मोदी यांनी त्यांची भेट घेतली होती. यामुळे भारत अमेरिका संबंध हे नक्कीच मजबूत, दृढ आणि कायमस्वरूपी अबाधित राहणारे असतील यावर शिक्कामोर्तबही करण्यात आला. त्यानंतर जाणून घेऊया भारताचे 3 अधिकारी त्या बैठकीसाठी पाकिस्तानला जाणार. हा केंद्र सरकारचा महत्वाचा जो निर्णय आहे यावर कशा पद्धतीने विचारविनिमय करण्यात आला. भारत पाकिस्तानमध्ये होणाऱ्या शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीसाठी 3 सदस्यांची टीम पाठवणार. पाकिस्तानच्या नौशेरा जिल्ह्यामध्ये पब्बी येथे 3 ऑक्टोबर रोजी SCO ची स्थानिक दहशतवाद विरोधी धोरणासंदर्भातील बैठक पार पडली. या अंतर्गत दहशतवाद विरोधात लढण्यासाठी युद्ध सरावाचे नियोजन करण्यासंदर्भात सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली आहे. यानंतर जाणून घेऊया काही राष्ट्रीय घडामोडी. आंतरराष्ट्रीय घडामोडींबरोबरच राष्ट्रीय महत्वाच्या घडामोडींबद्दल सुद्धा आपण जाणून घेणार आहोत. राष्ट्रीय घडामोडीमध्ये सर्वप्रथम जाणून घेऊया इंडिया जीडीपी ग्रोथ. सकल विकास झेड म्हणून इंडिया जीडीपी ग्रोथ ही विचारात घेतली गेली. भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात जीडीपी मध्ये सरलेल्या एप्रिल ते जून 2021 तिमाहीत 20.1% वाढ नोंदवण्यात आली. केंद्रीय सांख्यिकी कार्यालयाने अधिकृतपणे जाहीर केलेली ही आकडेवारी सर्वसाधारण अंदाजाच्या जवळ असली तरी रिझर्व्ह बँकेने अनुमान केलेल्या 21.4% दरापेक्षा कमी नोंदवली गेली. 2011-12च्या स्थिर किमतीच्या आधारे यंदाच्या तिमाहीतील सकल राष्ट्रीय उत्पादन 32.38 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज बांधला आहे. तर गेल्या वर्षी या तिमाहीत 26.95 लाख कोटी रुपये होते. त्याचप्रमाणे सरलेल्या तिमाहीत सकल मूल्यवर्धन हे 18.8% वाढीसह 30.48 लाख कोटी रुपये राहिले, जे गत वर्षी याच तिमाहीत 25 लाख कोटी रुपयांपेक्षा एवढे होते. गेल्या वर्षी कोरोनाचा पहिला तडाखा आणि त्यात प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देशव्यापी टाळेबंदीने जवळपास ठप्प झालेल्या अर्थचक्राचे प्रतिबिंब हे उणे 24.4% तळात पोहोचले होते. त्या तुलनेत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव कमी असून एप्रिल ते जून 2021 तिमाहीत दिसून आलेली ही वाढ आणि औद्योगिक विनाखंड सुरू राहिल्याने सूचित करण्यात आलेली ही महत्वाची बाब आहे, असे सरकारने देखील स्पष्ट केले आहे. आधीच्या म्हणजे जानेवारी ते मार्च 2021 तिमाहीत अर्थव्यवस्था वाढीचा दर 1.6% नोंदवण्यात आला होता, जो सलग 3 तिमाहीत नकारात्मकतेनंतर जीडीपी वाढीत दिसून आलेली ही सकारात्मक वाढच म्हणता येईल.
विद्यार्थी मित्रांनो, जीडीपी मध्ये झालेली ही वाढ नक्कीच एक सकारात्मक वाढ आहे, पण यानंतरही आपल्याला सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे जीडीपी मध्ये वाढ करत राहणं हे खूप महत्त्वाचे आहे। वेगवेगळ्या उद्योगधंद्यांमध्ये होणारी वाढ ही सुद्धा या जीडीपी मध्ये नक्कीच लाभदायक ठरू शकते। यानंतर एक महत्त्वाचा घटक म्हणजे सर्वोच्च न्यायालयात ऐतिहासिक झालेला शपथविधी। सर्वोच्च न्यायालयात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या 9 न्यायाधीशांना मंगळवारी झालेल्या सोहळ्यात या पदाची शपथ देण्यात आली। त्यामुळे आता या न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 33 झाली। देशाच्या इतिहासात प्रथमच 9 न्यायाधीशांनी एकाच वेळी न्यायाधीश पदाची शपथ घेतली। सर्वोच्च न्यायालयात नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या 9 न्यायाधीशांना मंगळवारी झालेल्या सोहळ्यात या पदाची शपथ देण्यात आली। त्यामुळे आता या न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ही 33 झाली आहे। देशाच्या इतिहासात प्रथमच 9 न्यायाधीशांनी एकाच वेळी न्यायाधीश पदाची शपथ घेतली। सरन्यायाधीश NV रमण यांनी त्यांना अधिकारी पदाची शपथ दिली। सर्वोच्च न्यायालयाच्या सभागृहात हा कार्यक्रम झाला। सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या 33 झाली असून ज्या 9 न्यायाधीशांना शपथ देण्यात आली त्यात न्यायमूर्ती अभय श्रीनिवास ओक, न्यायमूर्ती विक्रमनाथ, न्यायमूर्ती जितेंद्र कुमार, न्यायमूर्ती माहेश्वरी, न्यायमूर्ती हिमा कोहली व न्यायमूर्ती BV नागरत्ना यांचा समावेश आहे। याशिवाय न्यायमूर्ती CT रविकुमार, न्यायमूर्ती MM सुंदरेश, न्यायमूर्ती बेलायन त्रिवेदी, न्यायमूर्ती PS नरसिंह यांनाही शपथ देण्यात आली। न्यायमूर्ती नागरत्ना या माजी सरन्यायाधीश इ.स. व्यंकटरमैया यांच्या कन्या असून त्या 2027 मध्ये सरन्यायाधीश होऊ शकतील, पण त्यांचा सरन्यायाधीश पदाचा काळ तुलनेत कमी असेल। न्यायमूर्ती नाथ, न्यायमूर्ती नरसिंह हेही सरन्यायाधीश पदाच्या रांगेत आहेत। पारंपरिक पद्धतीत न्यायाधीशांचा शपथविधी हा सरन्यायाधीशांच्या कक्षात होत असे, पण यावेळी तो शेजारच्या इमारतीतील सभागृहातील कक्षात घेण्यात आला। कोविड नियमांचे पालन करून हा शपथविधी घेण्यात आल्याचे निवेदनात म्हटले होते। राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी दिलेली नेमणूक पत्रे यावेळी वाचून दाखवण्यात आली। न्यायमूर्ती नाथ यांच्यानंतर न्यायमूर्ती नागरत्ना यांना 1 महिन्याचा काळ सरन्यायाधीशपदी मिळवण्याची शक्यता आहे। न्यायमूर्ती नरसिंहा हे नंतर न्यायमूर्ती नागरत्ना यांची जागा घेऊ शकते। त्यांचा कार्यकाल 6 महिने आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायवृंदाने या न्यायाधीशांच्या नावाची शिफारस 17 ऑक्टोबरला केली होती। विद्यार्थी मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयात झालेल्या 9 न्यायाधीशांनी एकाच वेळी शपथ घेतल्याचा हा ऐतिहासिक प्रसंग नक्कीच गौरवास्पद आहे। यानंतर सगळ्यात महत्त्वाची बातमी म्हणजे महिलांना NDAत सामावून घेण्याचा सशस्त्र दलाचा निर्णय हा नक्कीच कौतुकास्पद आहे। महिलांना NDAच्या मार्गाने संरक्षण दलामध्ये स्थान देण्यात आले। कायमस्वरूपी कमिशन दिले जाईल असा निर्णय ही सशस्त्र दलामध्ये तसेच सरकारमध्ये सर्वोच्च पातळीवर घेण्यात आला आहे, असे केंद्र सरकारची बाजू मांडणाऱ्या अतिरिक्त सॉलिसिटर जनरल ऐश्वर्या भारती यांनी न्यायमूर्ती SK कौल व न्यायमूर्ती MM सुंदरेश यांच्या खंडपीठाला सांगितले। महिलांना राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत NDAत सामावून घेण्याचा हा निर्णय नक्कीच महत्त्वाचा निर्णय आहे। याबाबतचे तपशील शपथपत्राद्वारे रेकॉर्डवर सादर करण्याची परवानगी भारती यांनी न्यायालयाला मागितली। तसेच यासाठी प्रतिज्ञात्मक व सुविधांविषयी आवश्यक असल्यामुळे या वर्षीच्या परीक्षांबाबत जैसे थे स्थिती कायम ठेवावी अशी विनंतीही करण्यात आली। न्यायालयाने संरक्षण दलांना लिंग समानतेबाबत सक्रिय दृष्टिकोन बाळगण्याचे निर्देश देण्याऐवजी त्यांनी स्वतः तसे केलेले आम्हाला आवडेल असे न्यायालयाने नमूद केले। यानंतर जाणून घेऊया भारतीय वायुदलाला मिळणारी नवी मालवाहू विमाने। भारतीय वायुदलाला आवश्यक असलेली मालवाहू विमाने मिळण्याचा मार्ग आज अखेर मोकळा झालेला आहे। 4 ते 10 टन पर्यंतचे वजन वाहून नेण्याची क्षमता असलेली एकूण 56 C ते 295 C मालवाहू विमाने घेण्याचा अत्यंत महत्त्वपूर्ण निर्णय आज मंत्रिमंडळ सुरक्षा समितीच्या बैठकीत घेण्यात आलेला होता। सध्या भारतीय वायुदलात असलेल्या जुन्या तंत्रज्ञानाच्या
मालवाहू विमानांची जागा C-295 ही मालवाहू विमाने घेतील. पॅराट्रुपर्स आणि सैन्य दलासाठी आवश्यक सामानाची वाहतूक करण्याकरता या मालवाहू विमानांचा उपयोग होणार आहे. एअरबस कंपनीची एअरबस डिफेन्स अँड स्पेस आणि टाटाची टाटा ॲडव्हान्स सिस्टम लिमिटेड हे संयुक्तरित्या भारतात C-295 या मालवाहू विमानांची निर्मिती करणार आहेत. यासाठी दोन्ही कंपन्या आणि भारतीय वायुदल असा तिघांमध्ये करार होणार आहे. हा एकूण करार सुमारे 2.5 अब्ज डॉलर्स एवढा असणार. करार झाल्यानंतर 48 महिन्यात एअरबस पहिली 16 विमाने थेट भारतीय वायुदलाकडे हस्तांतरित करणार आहे. तर उर्वरित 40 विमाने ही भारतात एअरबस टाटा हे संयुक्तरित्या बनवणार आहेत. 1960 दशकातील तंत्रज्ञान असलेली HS-748 एव्हरो मालवाहू विमाने एकेकाळी भारतीय वायुदलाचा कणा होती. मात्र जुने झालेले तंत्रज्ञान, वारंवार होणारे अपघात, देखभालीसाठी होणारा खर्च लक्षात घेता एव्हरो विमाने सेवेतून बाद करण्याचा निर्णय 2010च्या सुमारास घेण्यात आला. या विमानांची जागा घेण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. मात्र विविध कारणांनी या प्रक्रियेला उशीर होत होता. आज अखेर नव्या मालवाहू विमानांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला. यानंतर जाणून घेऊया ब्रिक्स देशांनी दहशतवाद विरोधी स्वीकारलेली कृती योजना ही पंतप्रधान मोदी यांनी कशा पद्धतीने नमूद केली. ब्रिक्स विकसनशील देशांच्या प्राधान्यक्रमावर लक्ष केंद्रित करते. त्यामुळे तो जगातील उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज म्हणून उदयास आला आहे, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी 5 देशांच्या समूहाच्या आभासी शिखर परिषदेत नमूद केले. गेल्या 1.5 दशकात ब्रिक्सने खूप चांगली कामगिरी केली आहे. आज आपण जगाच्या उदयोन्मुख अर्थव्यवस्थांसाठी एक प्रभावी आवाज आहोत. पुढील 15 वर्षात ब्रिक्स अधिक उत्पादनक्षम काम करेल. याबद्दल आपण काम करायला हवं, असंही मोदी म्हणाले. मोदी 13व्या ब्रिक्स शिखर परिषदेच्या अध्यक्षस्थानी विराजमान होते. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे अध्यक्ष सिरिल रामाफोसा आणि ब्राझीलचे अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांच्या उपस्थितीत शिखर परिषदेने दहशतवाद विरोधी कृती योजना स्वीकारली, असेही पंतप्रधान मोदी यांनी म्हटले. सुरक्षा, प्रादेशिक समस्या, कोविड-19, हवामान बदल, संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत देखील सुधारणा या सर्व मुद्द्यांवर ब्रिक्सची सर्वसमावेशक बैठक पार पडली. पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणामध्ये अफगाणिस्तानचा कोणताही संदर्भ दिला नसला तरी बैठकीत या विषयावर सविस्तर चर्चा झाली. भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी 24 ऑगस्ट रोजी ब्रिक्स राष्ट्रांच्या सुरक्षा अधिकाऱ्यांमध्ये झालेल्या चर्चेचे सादरीकरण केले. यानंतर जाणून घेऊया मंगळयान मोहिमेला 7 वर्ष पूर्ण झाले. भारताच्या मंगळयानला मंगळ ग्रहाभोवती आज म्हणजेच या वर्षी 7 वर्ष पूर्ण झाली. 5 नोव्हेंबर 2013ला मंगळयान हे इस्रोने प्रक्षेपित केले होते. जवळपास 10 महिन्यांचा प्रवास पूर्ण करत या दिवशी 8च्या सुमारास 2014ला मंगळयानाने मंगळ ग्रहाच्या कक्षेत यशस्वीरित्या प्रवास केला आणि आज 7 वर्षापर्यंत मंगळयान मोहीम जरी अयशस्वी ठरली तरी हे यान मंगळाचा अभ्यास हा यशस्वीपणे पूर्ण करत आहे. आजही मंगळयान मोहिमेची ही महत्वाची बाब विचारात घेण्याजोगी आहे. त्यानंतर जाणून घेऊया हवेत अचूक लक्ष्यभेद करणाऱ्या आकाश प्राईम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी. DRDO म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने जमिनीवरून हवेत मारा करत लक्ष्यभेद करणाऱ्या आकाश क्षेपणास्त्राच्या सुधारित आवृत्तीची आकाश प्राईमची यशस्वी चाचणी घेतली. ओडिशातील चांदीपुरा येथील एकात्मिक चाचणी तळावरून ही चाचणी घेण्यात आली. यामध्ये महत्वाचे म्हणजे ही चाचणी हवेत अचूक लक्ष्यभेद करणारे हे आकाश प्राईम भारतासाठी नक्कीच यशदायी ठरणार आहे. आयुष्यमान भारत डिजिटल योजना क्रांतिकारी. पंतप्रधान मोदींनी आयुष्यमान भारत डिजिटल योजना क्रांतिकारी ही योजना
आखली आयुष्यमान भारत डिजिटल योजना क्रांतिकारक बदल घडवेल असा आशावाद पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. या योजनेत लोकांना डिजिटल हेल्थ आयडी दिला जाणार असून त्यात आरोग्यविषयक नोंदी असतील असेही त्यांनी नमूद केले. त्यानंतर जाणून घेऊया मानदेशातील संशोधकांच्या नेतृत्वाखाली लघुग्रहाचा शोध. अमेरिकन अवकाश संशोधन संस्थेने म्हणजेच नासाने सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेमध्ये माळवाडी तालुका मान येथील विद्यार्थी संशोधक विनायक दोलतांडे याच्या नेतृत्वाखालील विद्यार्थी गटाने अवकाशातील एका लघुग्रहाचा शोध लावण्यात यश मिळवले. दरम्यान या शोधावर नासाचे अंतिम शिक्कामोर्तब बाकी आहे. अमेरिकन अवकाश संशोधन संस्था नासाने सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहिमेमध्ये माळवाडी येथील विद्यार्थी संशोधक विनायक तोलतांडे याने नक्कीच हे आशादायी काम केलेले आहे. नासा पॅनस्टार कॅटारिना सार्क सर्वे व टेक्सास येथील हर्डिन सिमन्स युनिव्हर्सिटी यांच्याकडून 1 ते 27 सप्टेंबर या कालावधीत आंतरराष्ट्रीय लघुग्रह शोध मोहीम घेण्यात आली होती. या अंतर्गत गटामध्ये तोलवाडे यांच्या नेतृत्वाखाली आनंद कांबळे, संकेत दळवी, वैभव सावंत, मनीष जाधव, गौरव डाहुले या विद्यार्थ्यांच्या गटाने संशोधन केले. यामध्ये लघुग्रहाचा शोध लावण्यात त्यांनी यश मिळवले असून त्याची नोंद नासाकडे करण्यात आली आहे. 3 ते 5 वर्ष त्यांच्या स्थितीचे व हालचालींचे निरीक्षण घेऊन नंतर याचा समावेश नासाच्या खगोलीय घटकांच्या यादीमध्ये करण्यात येणार आहे. या गटाचा प्रमुख मेंढपाळाचा मुलगा असून त्याचे प्राथमिक शिक्षण रांजणी तालुका मान जिल्हा सातारा येथे तर माध्यमिक शिक्षण जिल्ह्यातील म्हसवड येथील सिद्धनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेज येथे झाले आहे. विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच मान देशातील संशोधकांच्या नेतृत्वाखाली हा लघुग्रहाचा शोध म्हणजे एक ऐतिहासिक कामगिरी म्हणून ओळखली जाते. यानंतर जाणून घेऊया इतर काही महत्त्वाच्या घडामोडी. घडामोडींमध्ये सर्वप्रथम जाणून घेणार आहोत पिंपरी चिंचवड मध्ये भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी उभारण्यात येणार आहे त्याबद्दल सविस्तर. पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रात भारत त्यापैकी 1 एकर जागेत यापूर्वी तेथे विभागीय पातळीचे विज्ञान केंद्र उभारण्यात आले आहे. तर उर्वरित 7 एकर क्षेत्रफळावर जागतिक दर्जाची विज्ञानातील विविध संकल्पनांवर आधारित भारतरत्न राजीव गांधी विज्ञान आविष्कार नगरी पुढील 5 वर्षात उभारण्यात येईल. केंद्र पुरस्कृत योजनेअंतर्गत यासाठी 191 कोटींच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. 21व्या शतकातील भारत घडवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञानाची गरज ओळखून भारताला समृद्ध बनवण्याचे स्वप्न पूर्ण करणे, हे परिवर्तन करण्यासाठी वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे, या अनुषंगिक जिज्ञासा निर्माण करणे, तंत्रज्ञानाचा सामाजिक विकासासाठी उपयोग करणे, आनंददायी पद्धतीने विज्ञान शिकवणे, अनुभवात्मक शिक्षण, विज्ञानावर विविध संकल्पनांचे सादरीकरण करणे, प्रदर्शन आदी बाबी विचारात घेऊन त्याची माहिती आणि ज्ञान विद्यार्थ्यांना देण्यासाठी राज्यात जागतिक दर्जाच्या भारतरत्न राजीव गांधी आविष्कार नगरीची स्थापना करण्यात येणार आहे. हे नक्कीच विज्ञान आविष्काराच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाच्या ठरणाऱ्या गोष्टी आहेत. यानंतर जाणून घेऊया स्टारगेझिंग द प्लेयर्स इन माय लाईफ रविशास्त्र यांच्या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. क्रिकेट विश्वातील दिग्गज समालोचक आणि टीम इंडियाचे सर्वात यशस्वी प्रशिक्षक रविशास्त्री यांनी स्टारगेझिंग द प्लेयर्स इन माय लाईफ नावाचे पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा लंडन मध्ये पार पडला. यावेळी कर्णधार विराट कोहलीसह संपूर्ण भारतीय क्रिकेट संघ त्यांच्या प्रशिक्षकाला पाठिंबा देण्यासाठी पोहोचला होता. त्यानंतर जाणून घेऊया नेमबाजीत भारताचा डबल धमाका. मनीष नरवालला सुवर्ण तर सिंहराजची रौप्य पदकाची कमाई हे महत्वाचे आहे. नेमबाजीमध्ये कमावलेले हे पदक अतिशय महत्वाचे आहे. टोकियो पॅरालिम्पिक खेळांमध्ये भारतासाठी हा अतिशय खास दिवस ठरला. भारताच्या मनीष नरवाल आणि सिंहराज यांनी P4 मिश्रित 50 मीटर पिस्तूल SHH अनुक्रमे सुवर्ण आणि रौप्य पदक जिंकले. पात्रता फेरीत सिंहराज 536 गुणांसह चौथ्या तर मनीष नरवाल
533 गुणांसह 7व्या स्थानावर पोहोचला. मनीषने 218.2 च्या एकूण गुणांसह प्रथम स्थान मिळवले, तर सिंगराजने 216.7 च्या गुणांसह द्वितीय स्थान मिळवत यश मिळवले. त्यानंतर चंद्रयान 2 ने लावलेला एक महत्त्वाचा शोध. चंद्रावर मॅग्नीज आणि क्रोमियम या मूलद्रव्यांचे अस्तित्व चांद्रयान 2 यानाने शोधून काढले. या मूलद्रव्यांचे प्रमाण नगण्य स्वरूपात आहे. चंद्रयान 2 मोहिमेला 2 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोने ल्युनर सायन्स वर्कशॉपचे आयोजन केले होते. यावेळी या शोधाबद्दल माहिती देण्यात आली. चंद्रयान 2 यान हे 22 जुलै 2019 ला प्रक्षेपित करण्यात आलं होतं. 20 ऑगस्ट 2019 ला चंद्रयान 2 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. 6 सप्टेंबरला चंद्रयान 2 च्या चांद्रभूमीवर अलगद उतरवण्याचा प्रयत्न केला, ज्यामध्ये अपयश आलं. विक्रम लँडरचे चांद्रभूमीवर आदळणं निकामी झालं. असं असलं तरी चंद्राभोवती फिरणारे चंद्रयान 2 यानातील 8 वैज्ञानिक उपकरणांच्या माध्यमातून मोठी माहिती जमा झाली आहे. विविध वैज्ञानिक संस्था, विद्यापीठे यांना ही माहिती विश्लेषणाकरता दिली गेली. देशभरातून चंद्रयान 2 ने मिळवलेल्या माहितीचा अभ्यास केला जाईल आणि नवीन माहिती पुढे येईल असा विश्वास इस्रोच्या अध्यक्षांनी व्यक्त केला होता. यानंतर महत्त्वाची एक बातमी म्हणजे गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची नेमणूक. राजकीय अंदाज आडाख्यांना चकवा देत आणि चर्चेत असलेल्या नावांवर फुली मारत भाजपने गुजरातच्या मुख्यमंत्रीपदासाठी भूपेंद्र पटेल यांचे नाव जाहीर केले आणि गुजरातच्या मुख्यमंत्रीपदी भूपेंद्र पटेल यांची नेमणूक करण्यात आली. त्यानंतर पंतप्रधान मोदी, ममता बॅनर्जी, अदर पुनावाल यांचा समावेश हा महत्त्वाच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत झाला आहे. टाइम्स साप्ताहिकाच्या प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत पहिल्या 100 जणांत पंतप्रधान नरेंद्र मोदी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, सिरम इन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाल यांचा समावेश झाला आहे. टाइम्सने म्हटले आहे की ममता बॅनर्जी यांच्या रूपाने भारतीय राजकारणातील एका निर्भीड महिला नेत्याचा चेहरा पुढे आला. ममता यांनी पक्षाचे नेतृत्व केले नाही, तर त्या पक्ष नेते आहेत. रस्त्यावरची लढाई लढण्याची जिद्द व स्वकष्टाने मिळवलेले यश हे पुरुषी संस्कृतीला आव्हान देत उचलले आहे. सिरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाल यांच्याविषयी म्हटले आहे की 40 वर्षीय पुनावाल हे जगातील सर्वात मोठ्या लस निर्मात्या कंपनीचे नेतृत्व करत अत्यंत योग्य वेळी जगाला मदत केली. कोरोनाची साथ संपलेली नाही, पण ती संपवण्यात पुनावाला नक्कीच मदत करतील, असे मत टाइम्स मासिकाने नमूद केले आहे. यानंतर जाणून घेऊया मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन औरंगाबादमध्ये संतपीठ स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांनी या दिवशी घोषणा केली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबादच्या दौऱ्यावर होते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पुष्पचक्र अर्पण करून मराठवाडा मुक्तीसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी बोलताना मराठवाड्यात संतपीठ स्थापन करण्याची घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. मराठवाडा ही संतांची भूमी आहे. मराठवाड्याचं वेगळेपण काय आहे, त्यासाठी खंडपीठ, संतपीठ हे काही वर्षांपासून चर्चेत होतं. ते संतपीठ आपण स्थापन करीत आहोत, असे मत त्यांनी केले. आपल्या संतांची शिकवणूक त्यातून दिली जाईल, असेही त्यांनी त्यावेळी नमूद केले. त्यानंतर जाणून घेऊया सूर्याचा अभ्यास करण्यासाठी इस्रो 2022 ला काही उपग्रह पाठवणार आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम उपग्रह 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत प्रक्षेपित करणार असल्याची घोषणा भारतीय अंतराळ संशोधक संस्था म्हणजेच इस्रोने केली आहे. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी कृत्रिम उपग्रह 2022 च्या तिसऱ्या तिमाहीत प्रक्षेपित करणार अशी घोषणा इस्रोने केली. आदित्य L1 असे या उपग्रहाचे नाव आहे. पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर अंतरावर L1 या पॉइंटवर हा उपग्रह कार्य करत असेल, असं मानव अवकाश उड्डाण केंद्र ह्युमन स्पेसिफाईड सेंटरचे संचालक डॉक्टर उन्नीकृष्णन नायर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केलं. यानंतर जाणून घेऊया सोनाली नवंगुड, मंजुषा कुलकर्णी यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर करण्यात आला. सोनाली नवंगुड यांना यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर झाला. मध्यरात्रीनंतरचे तास या कादंबरीला हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
मूळ तमिळ भाषेतील हे पुस्तक फ्रान्ससह इतर 4 भाषांमध्ये अनुवादित झाले आहे. तर मंजुषा कुलकर्णी यांना प्रकाश वाटा या पुस्तकाच्या संस्कृत अनुवादासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. महत्वाची बातमी म्हणजे 4 ऑक्टोबर पासून राज्यात शाळा सुरू झाल्या. वर्षा गायकवाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ग्रामीण भागात 5वी ते 12वीचे वर्ग 4 ऑक्टोबर पासून सुरू करण्यात आले. त्यासोबतच शहरी भागात 8वी ते 12वीचे वर्ग सुरू करण्यात आले. यासाठी टास्क फोर्स आणि राज्य सरकारने मिळून बनवलेली नियमावली सर्व शाळा, पालक आणि विद्यार्थ्यांना देखील लागू करण्यात आली. क्रीडा विश्वातील एक महत्वाची बातमी जाणून घेऊया. भारताची आघाडीची टेनिसपटू सानिया मिर्झाने चीनच्या शुआई झांग सोबत खेळताना ओस्ट्रावा खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपद पटकावले. यंदाच्या हंगामातील सानियाचे हे पहिलेच जेतेपद ठरले. जागतिक महिला बुद्धिबळ स्पर्धा यामध्ये भारताच्या अर्मेनियावर विजय मिळवला. भारतीय संघाने मंगळवारी तिसऱ्या फेरीत अर्मेनियाला 2.5 व 1.5 असे नमवून फिडे जागतिक सांघिक महिला बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत दुसऱ्या विजयाची नोंद केली. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सप्टेंबर महिन्यातील चालू घडामोडी या महत्वाच्या सत्राविषयी माहिती जाणून घेतली. सप्टेंबर महिन्यामध्ये घडलेल्या ह्या विशेष घडामोडी नक्कीच आपल्याला येणाऱ्या राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी उपयोगात ठरणार आहेत. यानंतर देखील महत्वाच्या चालू घडामोडी साप्ताहिक तसेच दैनिक आपण जाणून घेणार आहोत. त्यासाठी रेग्युलर स्पेक्ट्रम अकॅडमीचे YouTube चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला असलेल्या महत्वाच्या माहितींसाठी नेहमीच स्पेक्ट्रम अकॅडमी थ्रू महत्वाच्या विशेष घडामोडी तसेच चालू घडामोडी आणि इतर सत्र सुद्धा स्पेक्ट्रम अकॅडमी थ्रू प्रकाशित करण्यात येतील. तुमच्या अभ्यासासाठी नक्कीच ते उपयोगात येतील. आज आपण सप्टेंबर महिन्यातील चालू घडामोडी जाणून घेतल्या आहेत. याचा नक्कीच व्यवस्थित अभ्यास करून येणाऱ्या परीक्षेसाठी त्याचा विचार करावा.